नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती जी.के.जी.एस मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज मुंबईला येणारे काही महत्त्वाचे संस्था आणि त्याची समाज सुधारकाची काही संस्था त्यांनी स्थापन केले आणि त्याची पुस्तकं बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी स्थापना केली. केव्हा केली? 1828 ला केली. 1828 ला केली. आदि ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आदि ब्रह्मो समाजाची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. केव्हा केली? 1865 साली. 1865 साली केली होती. 1865 साली केली होती. क्वेश्चन नंबर 3. भारतीय ब्रह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली होती? केव्हा झाली मित्रांनो? हे 1865 साली. 1865 साली कोणी केली होती? केशवचंद्र सेन यांनी स्थापना केली. तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली होती? 1923 ला. 1923 ला कोणी केली होती? विराज शिंदे यांनी केली होती. प्लीज मित्रांनो, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. आणि मुंबईला जेवढे महत्त्वाचे संस्था येत असतात हे बघत राहा तुम्ही सगळे व्हिडिओ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. केव्हा केली होती? 1867 साली. 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. केव्हा केली होती? 1875 ला. 1875 ला आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. क्वेश्चन नंबर 7. आर्य समाज कोल्हापूर येथे कोणी स्थापना केली होती? शाहू महाराज यांनी 1918 मध्ये त्यांनी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1918 ला. आर्य समाजाची. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी केली होती. केव्हा केली होती? 1882 ला केली होती. 1882 ला यांनी केली होती. केव्हा केली होती? 1882 ला. काय केले होते? आर्य महिला समाज ची स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी. क्वेश्चन नंबर 9. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. केव्हा केली होती? 1873 ला. 1873 ला केली होती. कुठे केली होती? हे पुणे या ठिकाणी केले होते. सत्यशोधक समाज कोल्हापूर कोणी स्थापना केली होती? शाहू महाराजांनी केली होती. केव्हा केली होती? 1911 ला. बघा मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले केव्हा केली होती? 1873 ला. आणि सत्यशोधक समाज कोल्हापूर येथे कोणी स्थापना केली होती? शाहू महाराजांनी. केव्हा केली होती? 1911 ला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सार्वजनिक समाज याची स्थापना कोणी केली? आनंद मोहन बोस यांनी केली होती. केव्हा केली होती? हे 1872 ला. 1872 ला यांनी सार्वजनिक समाज याची स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नवविधान समाजाची स्थापना कोणी केली होती? केशवचंद्र सेन यांनी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1880 ला. 1880 ला. केशवचंद्र सेन यांनी आधी कोणती संस्था स्थापना केली होती? आपण वरी बघल्या होत्या. कोणती केली होती? भारतीय ब्रह्मो समाज यांनी स्थापना केली होती. केव्हा केली होती? ते 1865 साठी केली होती. आणि दुसरी नवविधान समाज केव्हा केली होती? 1880 ला. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. केव्हा केली होती? 1905 ला केली होती त्यांनी. आणि भारत कृषक समाज म्हणलं तर पंजाबराव देशमुख यांनी 1955 साली भारत कृषक समाजाची स्थापना केली होती. हे दोन ध्यानात ठेवा मित्रांनो, भारत सेवक समाज आणि भारत कृषक समाज. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. आणि डेक्कन सभाची म्हणलं तर न्यायमूर्ती रानडे यांनी 1893 साली स्थापना केली होती. डेक्कन रयत शिक्षण संस्थाची स्थापना कोणी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली
1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली होती. डेक्कन रयत शिक्षण संस्था हे कुठे केली होती? हे अमरावती या ठिकाणी केली होती. अमरावती या ठिकाणी. श्री शिवाजी शिक्षण संस्था हे कोणी स्थापना केली? पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख यांनी 1932 मध्ये त्याने स्थापना केली. पंजाबराव देशमुख. क्वेश्चन नंबर 19. मानव धर्म सभा. मानव धर्म सभाची स्थापना कोणी केली होती? कोणी केली मित्रांनो? दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. केव्हा केली? हे 1844 ला. 1844 ला स्थापना केली होती. हे कुठे केली होती मित्रांनो? हे सुरत या ठिकाणी केली होती. सुरत गुजरात या ठिकाणी त्यांनी केले होते. कारण त्यांची नोकरी तिथे लिपिक म्हणून काम करत होते त्यांनी तिथे त्या जागी. परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना केव्हा करण्यात आली होती? परमहंस सभेची स्थापना 1849 साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. दादोबा पांडुरंग तडखरकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर या दोघांनी मिळून स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर 21. ज्ञानप्रसाद सभा. ज्ञानप्रसाद सभाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1848 साली. 1848 साली. कुठे करण्यात आली होती? हे मुंबई या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. मुंबई या ठिकाणी. कोणी करण्यात आली होती? दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी ज्ञानप्रसाद सभाची स्थापना करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मद्रास महाजन सभा 1884 साली कोणी स्थापना केली होती? पी आनंद चार्लू यांनी मद्रास महाजन सभाची स्थापना केली होती. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली होती? मदन मोहन मालवीय यांनी केव्हा स्थापना केली होती? 1915 ला. क्वेश्चन नंबर 24. वृद्धांसाठी संगत सभा यांनी कोणी स्थापना केली? विराज शिंदे यांनी स्थापना केली. वक्तृत्व उच्छेदक सभा कोणी स्थापना केली होती? न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापना केली आहे. सार्वजनिक सभा यांनी कोणी स्थापना केली? गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1870 साली. कुठे केली होती? हे पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली होती? जगन्नाथ शंकर शेठ यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. केव्हा केली होती? हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे 1838 साली ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. ग्रँड मेडिकल सोसायटी म्हणलं तर भाऊ दाजी लाड आणि ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणलं तर जगन्नाथ शंकर शेठ. ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना 1852 साली भाऊ दाजी लाड यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 29. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 साली विलियम जोन्स यांनी स्थापना केली होती. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना विलियम जोन्स यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 30. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली मित्रांनो? विलियम जोन्स यांनी 1789 साली स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी कोणी स्थापना केली? जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1822 मध्ये स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 32. सायंटिफिक सोसायटी 1862 साली सय्यद अहमद खान यांनी स्थापना केली आहे. क्वेश्चन नंबर 33. मोहम्मद लिटररी सोसायटी स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1863 साली. नवाब अब्दुल्ला लतीफ यांनी स्थापना केलेली आहे 1863 साली. क्वेश्चन नंबर 34. ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी 1864 साली त्यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लंडन
इंडियन सोसायटी लंडन इंडिया सोसायटीची स्थापना 1865 साली दादाभाई नौरोजी यांनी स्थापना केलेली आहे. दादाभाई नौरोजी यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम आणि कर्नल या दोघांनी मिळून 1875 साली स्थापना केली. 1875 साली स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना शाहू महाराजांनी केव्हा केली होती? 1901 ला. 1901 ला त्यांनी स्थापना केलेली आहे. 1901 ला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडन येथे कोणी स्थापना केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 साली इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. कुठे केली होती? लंडन या ठिकाणी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 40. किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटीची स्थापना शाहू महाराजांनी कुठे केली होती? कोल्हापूर या ठिकाणी. केव्हा केली? 1906 ला. 1906 त्यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. निष्काम कर्ममठ कोणी स्थापना केलेली आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये निष्काम कर्ममठ ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि निष्काम कर्मयोगी हे कोणी स्थापना केले? विराज शिंदे यांनी निष्काम कर्मयोगी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. क्वेश्चन नंबर 43. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात मित्रांनो? हे महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हणतात. हिंदुस्थानचे म्हणलं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात कर्मवीर भाऊराव पाटील. क्वेश्चन नंबर 45. हिंदुस्थानचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? राजाराम मोहन राय यांना म्हणतात. राजाराम मोहन राय यांना हिंदुस्थानचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. अहिल्या आश्रम स्त्रियांसाठी आहे. कोणी स्थापना केलेली आहे? हे विराज शिंदे यांनी 1923 ला त्यांनी स्थापन केले. 1923 ला अहिल्या आश्रम हे स्थापना केली आहे विराज शिंदे यांनी. क्वेश्चन नंबर 48. पवनार आश्रम ही कोणी स्थापना केलेली आहे? हे विनोबा भावे यांनी 1921 मध्ये वर्धा या ठिकाणी पवनार आश्रमची स्थापना केलेली आहे. पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? विनोबा भावे. केव्हा केली? 1921. कुठे केली? वर्धा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 49. अनाथ बालिका आश्रम यांनी कुठे स्थापना करण्यात आली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई या ठिकाणी 1899 मध्ये अनाथ बालिका आश्रमची स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 50. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमची स्थापना कोणी केली मित्रांनो? हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रमची स्थापना केलेली आहे. आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी 1901 साली त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूलची स्थापना केलेली आहे. हे कोल्हापूर या ठिकाणी. सेवा समिती कोणी स्थापना केली मित्रांनो? हृदयनाथ कुंजर यांनी सेवा समिती स्थापना केली. केव्हा केली? 1910 ला. सेवा सदनची स्थापना केव्हा कोणी केली? विराज शिंदे यांनी केली आहे. क्वेश्चन नंबर 54. पुणे सेवा सदनची स्थापना म्हणलं तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली आहे. आणि शारदा सदनची स्थापना कोणी केली मित्रांनो? हे पंडिता रमाबाई यांनी 1819 साली विद्वांसाठी त्यांनी शारदा सदन ही स्थापना केली होती. शारदा सदनची
पहिली विद्यार्थिनी म्हणजे कोण कोण मित्रांनो? आनंदीबाई कर्वे, आनंदीबाई कर्वे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मुक्ती सदन केडगाव येथे आहे. कोणी स्थापना केली मित्रांनो? पंडिता रमाबाई यांनी, पंडिता रमाबाई यांनी 1898 साली, 1898 साली त्यांनी स्थापना केलेली आहे. कृपा सदन आणि प्रीती सदन हे पण पंडिता रमाबाई यांनी स्थापना केली आहे. केसरी, केसरी हे लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक यांचे हे पहिले वृत्तपत्र आहे त्यांचे. केव्हा केले होते? आणि 1881 साली, 1881 साली. महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी हे केव्हाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? हे पंजाबराव देशमुख, पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्र केसरी त्यांचे वृत्तपत्र आहे. महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणाचे आहेत? हे विनोबा भावेचे आहे, विनोबा भावेचे आहे. अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर सत्याग्रह कोणी केले मित्रांनो? हे पंजाबराव देशमुख, पंजाबराव देशमुख यांनी अंबाबाई मंदिर सत्याग्रह अमरावती या ठिकाणी केलेले आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे सत्याग्रह कोणी केले? पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे सत्याग्रह हे साने गुरुजी यांनी, साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे सत्याग्रह केले आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह हे नाशिक या ठिकाणी आहे. कोणी केले मित्रांनो? बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. केव्हा केले? 1927 ला, 1927 ला. पुणे पार्वती मंदिर, पुणे या ठिकाणी पार्वती मंदिर सत्याग्रह कोणी केले? एस.एम. जोशी, एस.एम. जोशी यांनी सत्याग्रह केले आहे. क्वेश्चन नंबर 65. कुसाबाईशी पुनर्विवाहाशी कोणी केला मित्रांनो? कोणी केला? कुसाबाईशी पुनर्विवाह कोणी केला? विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री पंडित याने 1874 साली, 1874 साली त्याने कुसुबाईशी विवाह केला आहे. गोदूबाईशी पुनर्विवाह कोणी केला मित्रांनो? कोणी केला? महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे याने गोदूबाईशी विवाह केला. ही शारदा सदनची पहिली महिला आहे, पहिली महिला. केव्हा केले त्यांनी लग्न? 1893 साली, 1893 साली. क्वेश्चन नंबर 67. स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून दिलेला समाजसुधारक कोणता आहे मित्रांनो? राघव भांडारकर, राघव भांडारकर याने स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून दिला आहे. क्वेश्चन नंबर 68. विधवा विवाह उत्तेजक मंडळी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापना केली मित्रांनो? हे धोंडो केशव कर्वे, धोंडो केशव कर्वे याने 1893 साली स्थापन केली, 1893 साली. क्वेश्चन नंबर 69. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी हे कोणी केले? न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती रानडे यांनी 1865 साली स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 70. विधवा विवाह पुस्तक, विधवा विवाहाची पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री पंडित यांनी लिहिले आहे. क्वेश्चन नंबर 71. विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाह कायदा मान्यता कोणी दिली मित्रांनो? शाहू महाराजांनी, शाहू महाराजांनी 1917 साली, 1917 साली याने केलेले आहे. क्वेश्चन नंबर 72. आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केव्हा पारित करण्यात आला होता? 1918 साली, 1918 साली कोणी पारित केले होते? शाहू महाराजांनी, शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास मान्यता देण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 73. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली होती? न्यायमूर्ती रानडे यांनी, न्यायमूर्ती रानडे यांनी नाशिक या ठिकाणी मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती त्यांनी. क्वेश्चन नंबर 74. देशी व्यापार उत्तेजक मंडळी, देशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी 1882 साली देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर लास्ट 75. म्हणजे आर्य महिला समाजाची कौटुंबिक उपासना मंडळ हे कोणी स्थापना केली होती? विरा शिंदे यांनी, विरा शिंदे यांनी 1937 साली, 1937 साली त्यांनी स्थापना केलेली आहे. कोणती मित्रांनो? आर्य महिला समाजाची कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1937 साली. कोणी केली होती? विरा शिंदे यांनी. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ घेत आहोत जे मुंबई पोलीसला किंवा पोलीस भरतीला येत असतात तसेच व्हिडिओ घेत आहोत.